नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता हॉस्पिटलमध्ये भूमीला अजून शुद्ध आलेली नसते, पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की भूमी आता औषधांना आणि ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स करते. तेव्हा इथे आकाश एक नवरा म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करत असतो. तिची व्यवस्थित काळजी घेत असतो. तिला काय हवं नको ते सगळं तो बघत असतो. तेव्हा इथे आकाश आता तिचा चेहरा वगैरे व्यवस्थित पुसून घेत असतो. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या सिस्टर म्हणत असतात की खरंच तुमची बायको खूपच जास्त लकी आहे की तुमच्यासारखा नवरा, तुमच्यासारखा जोडीदार त्यांना मिळालेला आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की सिस्टर, तुम्हाला नाही माहिती, लकी माझी बायको नाही तर लकी मी आहे. तुम्हाला आधीची परिस्थिती माहिती नाही आहे, म्हणजे माझ्या बायकोने माझ्यासाठी काय काय केलं आहे याचा तुम्हाला अंदाजसुद्धा नाही आहे, असं आकाश म्हणत असतो. तिने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, म्हणजे कुणीच कुणासाठी करणार नाही एवढं भूमीने माझ्यासाठी केलं आहे. आता माझी करायची वेळ आहे इतकंच. मी खूपच जास्त लकी आहे की भूमी माझी बायको आहे आणि ती माझ्या आयुष्यात आली. त्यासाठी मी खूपच जास्त स्वतःला लकी समजतो, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे आता सिस्टर गेल्यानंतर आकाश भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की भूमी, तुला जर माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर मी तुझी दिवस रात्र सेवा करायला तयार आहे. फक्त प्लीज तू आता माझ्याशी बोल. अशी गप्प बसू नकोस. मला आता हे सगळं सहन होत नाही आहे. तू माझ्याकडे बघ डोळे उघडून आणि तू माझ्याशी बोल. मला फक्त इतकंच हवं आहे. तेव्हा इथे आकाशला आता एक मेसेज आलेला असतो, एक मेल आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मला एक मेल आला आहे, म्हणजे ती डील आपण क्रॅक केली होती ना त्याच्या संदर्भात मला जाऊन आत्याशी बोलावं लागेल, महत्त्वाचं आहे. मी लगेच येतो, प्लीज माझी तू वाट बघ. तेव्हा इथे आकाश बाहेर येतो आणि रागिणीला म्हणत असतो की आत्या, अगं ते आपले क्लायंट आहेत ना ज्यांच्याबरोबर आपली उद्या मीटिंग आहे, त्यांनी मला मेल केला आहे काल रात्री. म्हणजे काल मी म्हणालो होतो ना की मी मीटिंगला जाणार नाही, तू नाही तर अभि, दोघांपैकी कुणीतरी जा. तर त्यांनी मेल करून असं सांगितलं आहे की मीटिंगला मला जावं लागणार आहे आणि जर मी मीटिंगला गेलो नाही तर ते माझ्या विरोधामध्ये लीगली ॲक्शन घेतील आणि मला ते जेलमध्ये सुद्धा टाकू शकतात. म्हणजे मी त्यांच्याबरोबर डील क्रॅक केले ना, तर माझ्याबरोबर त्यांना जे काही बोलायचं आहे ते माझ्याबरोबरच बोलायचं आहे. आणि जर मी मीटिंगला गेलो नाही तर ह्या आपल्या डीलमध्ये, आपल्या ह्या नवीन प्रोजेक्टमध्ये जेवढे फायनान्सर इन्व्हेस्ट करणार आहेत ना ते सुद्धा माघार घेऊ शकतात. त्याच्यामुळे मला उद्याच्या उद्या मीटिंगला जावंच लागणार आहे. ते काही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, पण यांचं काय आहे, एवढी घाई कसली आहे त्यांना? अपघात काय सांगून करतात का लोक? की सांगून होतो का? तो चुकूनच झाला आहे ना, तेव्हाच त्याला अपघात म्हणतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी, त्या लोकांना मी रिक्वेस्ट केली होती, पण काय माहिती त्या लोकांनी मला असा मेल का केला. म्हणजे ते अक्षरशः माझ्या विरोधामध्ये लीगली ॲक्शन घेतील असं त्यांनी मला सांगितलं आहे. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आकाश, हे बघ अरे, आधीपासूनच त्या लोकांना तुझ्याबरोबर मीटिंग करायची होती, पण तू बघितलंस ना खूप अडचणी आल्या. बाबांना अरेस्ट झाली, त्यानंतर भूमीचं ॲक्सिडेंट झालं होतं. म्हणजे अशा एक एक करून एक एक गोष्ट पाठीमागे आपल्या येतच होती, पण अजून ते लोक किती थांबणार ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, जाऊ दे, जुन्या गोष्टी तू काढू नकोस, आता काय करायचं ते सांग. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश मग आता काय करायचं? पण तुला इथे भूमीची सुद्धा काळजी वाटते आणि बिझनेसची सुद्धा. मला असं वाटतं की बिझनेस जाऊ दे, राहू दे बाजूला, भूमीसाठी तू इथे थांब. तेव्हा आकाश म्हणतो, मला भूमीची खूप काळजी वाटते. ती कधीही शुद्धीवरती येऊ शकते आणि जेव्हा कधी ती शुद्धीवरती येईल त्यावेळेला मी तिच्यासोबत इथे असणं मला जास्त महत्त्वाचं वाटते. त्याच्यामुळे मला मीटिंगला जाणं एवढं गरजेचं वाटत नाही आहे. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की असं काय बोलतोयस तू आकाश? अरे तुला माहिती आहे ना, आपल्या बिझनेसचं नाव, आपलं रेप्युटेशन हे सगळं धुलीला मिळेल रे. आणि तुला जर अरेस्ट केली या लोकांनी तर काय करायचं आपण? तुझ्यावरती जर लीगली ॲक्शन घेतली ना तर आपली जी काही बिझनेसची रेप्युटेशन आहे ती सगळी आपली रस्त्यावरती येईल. कोण विचारणार आहे आपल्याला? आणि आपली ताकद म्हणजे आपलं काय आहे? आपला बिझनेस, आपला गुडविल. त्याच्यामुळे हे जर धुळीला मिळालं तर आपलं काय राहिलं? तेव्हा अथर्व म्हणतो की आकाश, मला सुद्धा हेच वाटतं. अरे आज आपलं एवढं नाव आहे फक्त आणि फक्त बिझनेसमुळे आहे ना. आपली ओळख आहे, आपली इज्जत आहे, बिझनेसमुळे आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथे सगळेजण ताईबरोबर आहोत. तू कशाला काळजी करतोयस? आणि आज जर रात्रीपर्यंत ताई शुद्धीवरती आली तर तू उद्या मीटिंगला जाऊ शकतोस ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो मग मी उद्या मीटिंगला जाऊ शकतो, पण जर आज रात्रीपर्यंत भूमी शुद्धीवरती आली नाही तर मग काय करायचं? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आकाश, मला तरी असं वाटतं की आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. आधी तू प्राधान्य आपल्या बिझनेसला द्यायला पाहिजे.
भूमीबरोबर अख्खं कुटुंब इथे आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तू बरोबर बोलतोयस अभि, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मी तरी काय करू? मला माझ्या भूमीची खूप जास्त काळजी वाटते. तू बघतोयस ना, ती मध्ये रिस्पॉन्स करते आणि मध्येच रिस्पॉन्स करत नाही आहे. तिला जर काय झालं तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. म्हणजे मला तिच्यासमोर बिझनेस, पैसा, अडका मला काहीच नको. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी फक्त माझी भूमी आणि माझा छोटासा सुखाचा संसार, अजून मला काय हवं होतं? तेव्हा रागिनी म्हणत असते, आई तू बघतेस ना, म्हणजे आकाशचं सुद्धा बरोबर आहे गं. त्याला त्याच्या भूमीची काळजी पण आहे आणि बिझनेससुद्धा महत्त्वाचा आहे, सगळं कळते. पण आता करायचं तरी काय? मला तर काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे आकाशला आता टेन्शन आलेलं असतं, कारण त्याला भूमीला सोडून जायचं नसतं आणि बिझनेसमध्ये होणारं नुकसानसुद्धा त्याला करून घ्यायचं नसतं. तेव्हा इथे आजी म्हणत असते की आकाश हे बघ बाळा, आता मला माहिती आहे की भूमी इथे आजारी आहे. आम्ही सगळेजण तिच्याबरोबर इथे आहोत. पण आपला बिझनेससुद्धा महत्त्वाचा आहे ना. त्या बिझनेसला मोठं करण्यासाठी तू किती बरं मेहनत घेतली आहेस तुझ्या वडिलांबरोबर, ती आम्ही काही बघितलेली नाही आहे का? आणि नंतरला रागिनीने सुद्धा तो व्यवस्थित सांभाळला. आता आपल्या बिझनेसवरती आले, लीगली ॲक्शन घेणार आहेत असं सांगितले. जर तुझ्यावरती लीगली ॲक्शन केली तर तू काय करशील? मग तुला जेलमध्ये जावं लागेल, कोर्ट कचेरी होईल. त्यापेक्षा मला असं वाटते की तू मीटिंगला जावं. मीटिंग करून तू लगेच तर इथे येणारच आहेस ना. आणि जर आपल्या बिझनेसचं एवढं नुकसान झालं आणि भूमी शुद्धीवरती आल्यानंतर जर तिला कळलं तर तिलासुद्धा हे सगळं आवडणार नाही. तेव्हा मला तरी वाटतं तू मीटिंगला गेलास तरी चालेल. आम्ही सगळेजण आहोत ना इथे तिची काळजी घ्यायला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हो भाऊजी तुम्ही जा. ताई इथे शुद्धीवरती आली तर मी तुम्हाला लगेच सांगेन आणि 24 तास आम्ही इथेच तर आहोत ना. तुम्हाला 24 तासाची अपडेट आम्ही देत राहू. तेव्हा अथर्व म्हणतो आणि आकाश नको काळजी करू, आम्ही सगळेजण आहोत ना. आम्ही सगळेजण भूमिताईची व्यवस्थित काळजी घेऊ. तू फक्त मीटिंग करून लवकरात लवकर परत ये. ठीक आहे, आता तू कसलीच काळजी करू नको, तू बिनधास्त होऊन जा, असं अथर्व म्हणत असतो. तेव्हा आकाश म्हणतो बरं ठीक आहे, आता तुम्ही सगळेजण जर एवढं बोलताय तर मी सुद्धा बिझनेसचा विचार करतो आणि जातो तिथे मीटिंग करून मी येतो. तेव्हा इथे आकाश आता भूमीला भेटायला आलेला असतो. आकाश म्हणतो की भूमी हे बघ, मला आहे ना आता पुण्याला जावं लागते, कारण महत्त्वाची मीटिंग आहे ना. तेव्हा आज जर रात्री निघालो तर उद्या सकाळपर्यंत लवकर पोहोचेन. मला आजच निघावं लागेल, म्हणून मी तुला इथे भेटायला आलो आहे. आणि मलासुद्धा एक ट्राय करायचं आहे. जर मी तुझ्यापासून दूर गेलो आहे असं जर तुला कळलं आणि माझं प्रेम जर माझ्यापर्यंत तुला खेचून घेऊन आलं तर तू नक्की शुद्धीवरती येशील असं मला वाटतं आहे. माझ्या प्रेमात जर एवढी ताकद असेल ना तर मी तुझ्यापासून दूर गेलो आहे हे तुला कळलं ना तरच तू शुद्धीवरती येशील. मला पण ते बघायचं आहे. तेव्हा इथे आता आकाश भूमीला म्हणत असतो की आता मी जातो आहे, मीटिंग झाल्यानंतर मी लवकरच परत येईन, पण तोपर्यंत तू शुद्धीवर ये. उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे, आपल्याला दोघांना एकत्र मिळून बाप्पाचं स्वागत करायचं आहे ना, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे रागिनी त्याने म्हणते आकाश शांत हो, आम्ही सगळेजण आहोत, तू जा बरं आता. तेव्हा इथे आकाश जात असताना पुन्हा मागे फिरतो, भूमीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या डोक्यावरून खूपच जास्त प्रेमाने हात फिरवत असतो आणि तिच्याकडे अगदी एकटक बघत असतो. तिचा चेहरा आपल्या डोळ्यामध्ये तो साचवून घेत असतो. त्याच्यानंतर आता आकाश जात असताना पुन्हा मागे वळून भूमीकडे बघतो. रागिनी म्हणते आकाश अरे नको एवढा विचार करूस, नको स्वतःला त्रास करून घेऊस, आम्ही आहोत ना इथे, आम्ही व्यवस्थित तिची काळजी घेऊ. आकाश गेल्यानंतर इथे आता रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश आता जे काही तू भूमीकडे बघितलेस ना इतक्या प्रेमाने, हे सगळं शेवटचं आहे. आता तुला भूमी कधीच दिसणार नाही, कारण आता भूमी कायमची शांत झोपणार आहे. त्यानंतर इथे आता मी जे काही करेन ते बघण्यासाठी आकाश इथे नसेल तर इथे भूमीचा सपोर्ट सिस्टीम इथून निघून गेलेला आहे असं सुद्धा रागिनी म्हणते. तर इथे आकाश येतो, आजीचा आशीर्वाद घेतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते आकाश स्वतःची काळजी घे आणि भूमीचा विचार आता करू नकोस, आम्ही इथे आहोत, तू तुझी मीटिंग झाली की लगेच इथेच येणार आहेस असं आजी म्हणते. तर इथे रागिनी आता भूमीकडे बघत असते. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता काय या भूमीला एकदा संपवलं की मी मोकळी झाले. तर इथे आता आकाशसुद्धा नाही आहे भूमीचा जीव वाचवायला. तो मीटिंगवरून येण्याच्या आधी इथे आता भूमीचं काम झालं पाहिजे. तर इथे आता देवाजवळसुद्धा आकाश हेच मागत असतो की माझी भूमी लवकरात लवकर बरी होऊ दे, तिची स्मृती परत येऊ दे, तिला शुद्धीवरती येऊ दे, हे सगळं आता तो मागत असतो. तेव्हा अभिला
कधी एकदा आता आकाश इथून जातोय असं झालेलं असतं. तेव्हा इथे आता भूमीची तब्येत बिघडायला लागलेली असते. कारण तिला आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. 2 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशची इथे मनस्थिती ठीक नसते, त्याची स्मृती गेलेली असते, तेव्हा भूमीचं लग्न आकाशबरोबर झालेलं असतं. तेव्हाचे त्यांचे क्षण, तर इथे त्यांनी साजरे केलेले एकत्र सण, चांगले वाईट दिवस, एकत्र राहिलेले आनंदाचे, दुःखाचे दिवस, त्यानंतरला भूमीची स्मृती गेल्यानंतरचे दिवस, त्यानंतर इथे आकाशची तिची मैत्री, पुन्हा लग्न, तर इथे तांडेलने दिलेला जबाब, इथे रघुकाकांनी दिलेला जबाब, तर इथे रघुकाकाने जाता जाता सांगितलेलं असतं की आकाश बाबांच्या आईवडिलांच्या अपघाताच्या मागेसुद्धा रागिनी पटवर्धन यांचा हात आहे. तर हे सुद्धा आता सांगितलेलं असतं रघुकाकाने भूमीला. त्यामुळे इथे भूमीची आता स्मृती परत आलेली असते. तर इथे अगदी जुन्या गोष्टींपासून ते नव्या गोष्टीपर्यंत, बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, रागिनीने भूमीला दिलेली धमकी, तर इथे आकाश भूमीला मारण्याचा प्रयत्न, हे सगळं आता भूमीच्या समोर येऊन उभं राहतं. सगळं तिला आठवायला लागतं. तेव्हा इथे आता तिची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. ती आता पूर्णपणे रेस्टलेस झाल्यामुळे इथे कुठल्याही ट्रीटमेंटला ती रिस्पॉन्स करत नसते. तेव्हा सिस्टर खूप घाबरतात. त्या म्हणतात की मी जाऊन आता तुमच्या घरच्या लोकांना, तर इथे भूमी मॅडमच्या मिस्टरांना आणि डॉक्टरांना सांगते. तेव्हा इथे रागीने हात जोडून म्हणते, प्लीज प्लीज तुम्ही आईला आणि बाहेर उभं असलेल्या कुणाला काही सांगू नका आणि आकाशला सुद्धा काही बोलू नका. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतील. तुम्ही फक्त भूमीची ट्रीटमेंट सुरू ठेवा. तरी त्या आकाशला सुद्धा काही सांगितलेलं नसतं. आकाश आता हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतो. भूमीची तब्येत बिघडलेली असते तरीसुद्धा रागिनी आकाशला काहीसुद्धा सांगू देत नाही. तरी त्या अभि आता गुंड माणसांना फोन करतो आणि म्हणतो की आकाश आता हॉस्पिटलमधून निघाला आहे. आता तुम्ही त्याला फॉलो करा. अगदी 24 तास त्याच्या मागावरती राहा. कुठे जातोय, काय करतोय, सगळी अपडेट मला देत राहा, असं अभि म्हणतो. तर इथे रागीने म्हणत असते की डॉक्टर, तुम्ही मगापासून इथे भूमीची ट्रीटमेंट करताय, पण तिच्यामध्ये तर मला काहीच जाणवत नाही आहे. ती रिस्पॉन्स देत नाही आहे. नेमकं झालं आहे तरी काय? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, आम्हालासुद्धा कळत नाही आहे अचानक असं काय झालं आहे. त्या कुठल्याही औषधाला, कुठल्याही ट्रीटमेंटला आता रिस्पॉन्स देत नाही आहेत. हे जर असंच चालू राहिलं ना, आणि त्यांना जर 24 तासाच्या आतमध्ये आता शुद्ध नाही आली, तर त्यांच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. त्यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल झालेली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे बाप रे, अरे देवा. आणि ती आता नाटक करत असते. तेवढ्यातच मानसीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मानसी आता रडतच तिथून निघून जाते. तेव्हा इथे रागिनी आता बघते तर तिथे मानसी आलेली असते आणि मानसीने ऐकलेलं असतं की 24 तासाच्या आत जर भूमी शुद्धीवरती नाही आली तर तिचा जीवाला धोका होऊ शकतो, असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे इथे मानसी आता ऐकते आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार, हे रागिनीला कळतं. रागिनी म्हणते, या पौर्णिमेला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस असं सांगितलं होतं. आता या मानसीने सगळं ऐकले. आता जाईल आणि बाहेर सगळ्यांना सगळं सांगेल. तेव्हा इथे आता धावत पळत तिथे मानसी येते. मानसी म्हणत असते, आजी. तेव्हा इथे आजी म्हणते, काय गं मानसी, काय झालं? मानसी म्हणते की डॉक्टर म्हणत होते की ताईची तब्येत बिघडले. 24 तासाच्या आत जर ताईला शुद्ध नाही आली ना, तर ती कधीच बरी होऊ शकत नाही. तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे आणि तिच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तेव्हा इथे आजीलासुद्धा हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर इथे सगळेजण भूमीवरती खूप जास्त प्रेम करणारे असतात. भूमी शुद्धीवरती यावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत असतात. तेवढ्यातच अथर्व म्हणतो की आजी, मी आकाशला मेसेज करून सांगतो की भूमिताईची तब्येत बिघडली इथे. तेव्हा इथे आकाशला आता मेसेज केलेला असतो की भूमीची तब्येत बिघडली आहे. तेव्हा इथे आकाश खूप टेन्शनमध्ये येतो. त्यालासुद्धा भूमीबरोबरचे सगळे चांगले वाईट क्षण आठवतात. तेव्हा इथे आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं. सगळेजण आपापल्या घरी आता बाप्पा घेऊन जात असतात. तेवढ्यातच इथे आता आकाशचं लक्ष जातं. आकाश आता येतो, चपला वगैरे बाजूलाच काढून ठेवतो आणि इथे आता बाप्पा येत असतात. त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि हात जोडून म्हणत असतो की बाप्पा, तुला माहिती आहे माझी भूमी अजून शुद्धीवरती आलेली नाही आहे. आज तुझ्या आणि माझ्या या नात्याची, तुझ्या आणि माझ्या या श्रद्धेची परीक्षा आहे. म्हणजे माझी भूमी शुद्धीवरती यायला पाहिजे. तुला जर हवं असेल की मी आणि माझी भूमी आम्ही दोघांनी एकत्र तुझी सेवा करावी, तर लवकरात लवकर माझी भूमी शुद्धीवरती येऊ दे. हेच तुझ्याशी मागणं आहे. तू तर विघ्नहर्ता आहेस ना. माझ्या भूमीवरती आलेलं हे विघ्न बाजूला कर देवा, बाजूला कर आणि तिला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे, असं आता आकाशने भूमीकडे मागितलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे बाप्पाच्या कृपेमुळे आता भूमी शुद्धीवरती आलेली असते. शुद्धीवरती आल्यानंतर ती सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, ताई प्लीज पॅनिक होऊ नकोस.
मला माहिती आहे तू आकाशला शोधतेस ना. तुला काही बोलायचं आहे का? प्लीज बोल ना. मानसीसुद्धा तेच म्हणत असते. ताई स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. काहीतरी बोल. तेव्हा इथे भूमीला बोलता येत नसल्यामुळे ती आता रागिनीकडे आपला हात दाखवते. रागिनीच्या दिशेने ती आता बोट फिरवते. तेव्हा इथे सगळेजण रागिनीकडे बघत असतात. रागिनी म्हणते हिला काही शुद्धबिद्ध आली की काय? हिची स्मृती परत आली आहे म्हणून तर माझ्याकडे हात करत नाही आहे ना. हिला कदाचित सगळं आठवत असेल.